नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 3 ऑगस्ट 2024 ला. आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो वाशिम जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं आणि जीडीचं ग्राउंड होतं. आणि जेव्हापासून भरतीचा पहिला दिवस होता तर भरतीच्या पहिलं म्हणजे 27 जुलै पासून जे जीडीचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, जीडीच्याच मुलांचं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे. तर आज जे वाशिम जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं तर वाशिम जिल्ह्याचे जे विद्यार्थी हे जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवस अगोदर या ठिकाणी आले होते, म्हणजे 2 ऑगस्ट पासूनच या ठिकाणी रांगेमध्ये ते हजर होते. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. तर वाशिम जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड होतं हे 3 ऑगस्टला होतं, तर ते 2 ऑगस्ट पासून रात्री त्या ठिकाणी ग्राउंडवर 8-9 वाजतापासून हजर होते. ठीक आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली वाशिम जिल्ह्याची जीडीची, आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या, तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर एका बॅचमध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग देण्यात येत आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग देण्यात येत आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पुढची प्रोसेस वगैरे काय आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर जे आहे त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीचा जो टाइम आहे हा जवळपास 10 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं. आणि एंट्रीच्या वेळेस ज्या 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जात आहे, एक आपलं हॉल तिकीट आणि एक आपलं आधार कार्ड. आणि हॉल तिकीटला फोटो तुम्ही या ठिकाणी चिपकून घ्या. तर या 2 डॉक्युमेंटवर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली. त्याचबरोबर सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं, उंची घेतात. तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी 170 सेंटीमीटर उंची घेतात. ज्या विद्यार्थ्यांची 170 सेंटीमीटर बसली त्यांना पुढच्या प्रोसेससाठी, ज्यांची बसली नाही त्या विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप त्या ठिकाणी पाळत आहे. तर त्या विद्यार्थ्यांची सुद्धा रनिंग होत आहे. ज्यांची 170 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा शेवट या ठिकाणी शेवट त्यांची बॅच या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतलं आणि विद्यार्थ्यांना 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी स्टेडियम खाली बसून ठेवलं जात आहे. आणि जसे 12 वाजले तशीच ते प्रोसेस चालू होत आहे. तर सर्वात अगोदर हॉल तिकीट ते स्कॅन करत आहे. सर्वांच्या हॉल तिकीट स्कॅन होणार आहे. हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो ते 100 मुलं ते एका बॅचला त्या ठिकाणी बनवते, अशा बॅचेस ते पाडते 100च्या मोजून 100 मुले ते सोडत आहे. तर आज वाशिम जिल्ह्याचा ग्राउंड होतं, तर एका बॅचमध्ये त्यांनी 100 मुले सोडले. तर 10 मुलांना त्यांनी उठवले, 10 मुलं ते उठवते आणि ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी बसवते. आणि त्या ठिकाणी काय होतं की ते आर्मीवाले थोडं मोटिवेशन मुलांना करत आहे, काही महत्त्वाच्या सूचना देत आहे, महत्त्वाची माहिती सांगत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे हे ते आर्मीवाले तुम्हाला मोटिवेट त्या ठिकाणी करत आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणी सर्वात जास्त मुलं एकच चुका करत आहे की त्या ठिकाणी घाबरत आहे. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घाबरू नका, हिंमत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा. पहिल्यासारखी यारो नागपूर आर्मी रॅली भरती राहिली नाही आहे, कारण की या अगोदर भरती झाली होती 20-30 मुलं घेत आहे, पण आता जे टायमिंग फुल या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याचबरोबर मुले सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलं दिलं जात आहे, टाइम सुद्धा चांगला या ठिकाणी दिला जात आहे. तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं नाही, स्वतःमध्ये दम ठेवा, स्वतःमध्ये हिंमत ठेवा. ठीक आहे. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी 100 मुले एका बॅचला 1600 मीटर रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जवळपास त्यांनी 50 मुलं घेतले. आणि ॲक्सिलेंटचे जवळपास 23 मुले होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी घेतले. आणि ॲक्सिलेंटसाठी जो आज टायमिंग देण्यात आला होता तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत पूर्ण टाइम या ठिकाणी ॲक्सिलेंटसाठी देण्यात आला होता. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग देण्यात आला होता तो 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत देण्यात आला होता. ठीक आहे. तर टायमिंग या ठिकाणी चांगला चालू आहे. तर एका बॅचमध्ये आज 100 मुले सोडले आणि 100 पैकी 50 मुले त्यांनी घेतले. आणि मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो की तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये पळायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत नागपूर एरोमध्ये सुद्धा 27 जुलैपासून म्हणजे 26 जुलैपासून मी नागपूर एरोमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आर्मीची ग्राउंड त्या ठिकाणी, तर मी या ठिकाणी एक सर्वात जास्त अनुभवला आहे की सर्वात जास्त मुले हे पहिल्या बॅचचे घेत आहे किंवा दुसऱ्या बॅचचे घेत आहे. तर सर्वात जास्त मुलं पहिल्या दुसऱ्या बॅचचे घेत आहे. आणि पहिल्या बॅचमध्ये जर आपल्याला यायचं असेल तर सर्वात समोर तुम्हाला रांगेमध्ये सर्वात अगोदर त्या ठिकाणी गेटच्या पाशी उभं राहावं लागणार आहे. 100 मुलाच्या अंदर तुम्हाला त्या अंदर राहावं लागणार आहे, तेव्हा कुठं तुम्ही पहिल्या बॅचमध्ये या ठिकाणी सुटणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवा. तर तुमच्यावर आहे तुम्हाला कोणत्या बॅचमध्ये पळायचं आहे त्या. ठीक आहे. तुम्हाला ज्या बॅचमध्ये पळायचं असेल तर तुम्ही त्या बॅचमध्ये पळू शकता, सांगणं माझं या ठिकाणी तुम्हाला काम आहे. ठीक आहे.
तर हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना गेटच्या अंदरच या ठिकाणी म्हणजे ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं आणि सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात. ज्यांनी ॲक्सिलेंट मध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जात आहे. मुलांपासून नॉर्मल फॉर्म आहे, सर्वांना फॉर्म भरता येणार आहे आणि एका दिवशी तुम्हाला 20 फोटो या ठिकाणी लागणार आहे. आज जर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड काढलं तर ग्राउंडला 20 फोटो लागणार आहे आणि मेडिकलला जायच्या वेळेस 20 फोटो तुम्हाला लागणार आहे. तर जवळपास 50 फोटो तुम्ही आतापासून आपल्याजवळ लावून ठेवून द्या. ठीक आहे. हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आणखीन प्रोसेस होत आहे. लॉंग जम्प ते घेत आहे ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांची, त्याचबरोबर झिगझॅग घेत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स घेत आहे, त्याचबरोबर जे आहे त्या ठिकाणी 10 सिटअप सुद्धा घेतल्या जात आहे. ठीक आहे. आणि तुम्ही लॉंग जम्प आणि झिगझॅग मध्ये जर तुम्ही फेल झाले म्हणजे तुम्ही बरोबर मारली नाही तर डबल चान्स तुम्हाला भेटणार आहे, पण पुलअप्सला तुम्हाला या ठिकाणी डबल चान्स दिला जाणार नाही आहे. ठीक आहे. तर पुलअप्स तुम्हाला एक वेळाच मारायचे आहे. एक जरी पुलअप्स कमी केली तुमची 9 जरी गेले तर मार्क तुमचे कमी होत जाणार आहे. ठीक आहे. 1600 ॲक्सिलेंट मध्ये काढली तर 60 गुण आणि 10 पुलअप्स जर तुम्ही मारल्या तर तुम्हाला 40 गुण, असं आउट ऑफ तुमचं 100चं फिजिकल या ठिकाणी असणार आहे. आणि या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची त्या ठिकाणी घेत आहे. तर उंची 168 सेंटीमीटर मुलांची बसत आहे, कारण की माझा एक मित्र आहे त्या ठिकाणी त्यानं जे विद्यार्थी मित्रांनो उंची सुद्धा त्याची बसली आणि मेडिकल पर्यंत तो पोहोचलेला आहे. तर त्याची 168 सेंटीमीटर उंची होती तर त्याची बसून गेलेली आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांची 168 सेंटीमीटर उंची आहे तर मी तुम्हाला सांगतो तुमची उंची या ठिकाणी बसणार आहे. ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर उंची मेजर हाईटला या ठिकाणी बसत आहे आणि छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेत आहे आणि उंचीनुसार वजन त्या ठिकाणी होत आहे. उंचीनुसार वजनामध्ये सुद्धा मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, मुलं कटत आहे उंचीनुसार वजनामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो छातीमध्ये सुद्धा कटत आहे, काही मुलं काही पुलअप्स मध्ये सुद्धा कटत आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवता. हाईट मध्ये सुद्धा मुलं कटत आहे पण कमी मुलं कटत आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि एका दिवशी जवळपास 700-800 मुलं ते बोलावलं जात आहे. तर आतापर्यंत यारो नागपूरला 27 जुलैपासून ग्राउंड झालं तर सर्व जीडीचंच ग्राउंड झालं या ठिकाणी. ना ट्रेड्समॅनचं ग्राउंड झालं, ना टेक्निकलचं ग्राउंड झालं, ना क्लार्कचं ग्राउंड झालं, फक्त जीडीचं ग्राउंड या ठिकाणी सुरू आहे. ठीक आहे. कारण की मला वाटतं या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांनी जीडीचा फॉर्म भरला वाटते. ठीक आहे. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी अबिलिटी टेस्ट सुद्धा होता. डोळे वगैरे तुमचे ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये चेक केला जात आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट असते की अबिलिटी टेस्ट होत आहे काय, तर होत आहे या ठिकाणी टेस्ट वगैरे. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, म्हणजे रातभर मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागते, हॉल तिकीट लागते, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी नसेल तर बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट आणि नोटरी. हे ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आणि प्रत्येकाच्या एक झेरॉक्स न्या. तर त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सरपंचाचा रहिवासी दाखला सुद्धा तुम्हाला न्यायचा आणि नोटरी तुम्हाला वकिलाजवळ क्लिक करायची आहे, ऍडव्होकेटच्या घरी करायची आहे. नोटरी या ठिकाणी कंपल्सरीच लागते. ठीक आहे. तर नोटरी करून घ्या. ज्यांनी सुद्धा केली नसेल तर नोटरी कंपल्सरी या ठिकाणी लागत आहे. ऍडव्होकेटच्या घरची तुम्हाला या ठिकाणी नोटरी करायची आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यावं. आता भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट असते की सर आमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही तर आम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे काय. तर मी तुम्हाला सांगतो कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बाहेर नाही होणार आहे. तुम्ही रनिंग जर काढली तर तुम्हाला ते टाइम देणार आहे की बा तुम्ही ह्या वेळेपर्यंत तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट आणायचं आहे, तर हे या ठिकाणी वेळ देणार आहे तुम्हाला. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं. तर अशा प्रकारे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला 3 ऑगस्टला अशा प्रकारे भरती झाली. सुरुवातपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे प्रोसेस होती. तर आणि मेडिकलची जी तारीख आहे 1 दिवसानंतर भेटत जातात. ज्यांचं ग्राउंड 3 ऑगस्टला झालं आहे त्यांना मेडिकलची तारीख 4 ऑगस्टला भेटलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी होत आहे प्रोसेस. तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.